श्री स्वामी समर्थ. कोहळा हे फळ घरात, दुकानात दृष्ट लागू नये म्हणून लावतात. काय आहे महत्त्व या कोहळ्याचे ते आज आपण जाणून घेऊ. घरात, दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. कोहळा लावण्याची योग्य पद्धत. कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा. त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावे. त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेघ ओढावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करावी. हळद, कुंकू, अक्षता, दिवा, अगरबत्ती. त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळ्यात टांगावे. कोहळा टांगल्यानंतर कधीकधी 8 दिवसाच्या आत खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळी कोहळा सडतो, त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा. पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब होतो, जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर. नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर ईर्ष्या बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हिटीमध्ये बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तीवर होतो. चिडचिड वाढते, व्यवसायात अडचणी येतात, प्रगती होत नाही, तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही. एक कोहळा घरात, दुकानात एक बाहेर टांगावा, म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या खालून आली पाहिजे. त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो. श्री स्वामी समर्थ.